हेच कशी राहील राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा एकच विषय मार्च 2023 मध्ये खूप दिवसानंतर 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला होता। हा संपाच्या वेळी माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्वांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वस्त केलं होतं की 2 महिन्यामध्ये समितीचा अहवाल घेऊन राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल। समितीचा अहवाल प्राप्त झालेला आहे, 9 महिन्याचा कालावधी झाला, परंतु अद्यापर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय झाला नाही। म्हणून राज्यातील 17 लाख कर्मचारी आज बेमुदत संपावर उतरलेले आहेत। संप सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःहून केलेला नाही, हा संप राज्य शासनाने आमच्यावर लादलेला आहे। राज्य शासनाला पुरेशी संधी आणि पुरेसा अवधी आम्ही दिलेला असताना आणि आमची मागणी रास्त असताना सरकार यामध्ये कुठलाही ठोस निर्णय घेत नाही, म्हणून आज बेमुदत संपामध्ये आम्ही सामील झालो। मार्च महिन्यामध्ये जसं चित्र निर्माण झालं होतं, सगळीकडे चक्का जाम होतोय, सगळी सरकारी यंत्रणा थांबलेली आहे, आता माघार नाहीच का सर? शेवटचा तुमचा जो होणार आहे शेवट तो पेन्शन घेऊनच होणार आहे का? काय वाटतं सर तुम्हाला? जोपर्यंत शासन घोषणा करत नाही आणि ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत बेमुदत संप असणार आहे। सर, कामकाजावर परिणाम झालेला आहे, सामान्य नागरिकांना निश्चितच या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे। सरकार म्हणून सरकारने हा संप तातडीने मिटवला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। पवार म्हणले की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आम्ही घोषणा करू, काहीतरी तुमच्या पदरात पडेल, कसं बघताय तुम्ही या घोषणेकडे? त्यांनी जी घोषणा केली त्याकडे आम्ही सकारात्मक बघत नाही, कारण आम्ही सरकारला पुरेसा वेळ दिलेला आहे। मार्च महिन्यामध्ये सरकारने फक्त 2 महिन्याचा कालावधी मागितला होता, आम्ही 9 महिन्याचा कालावधी त्यांना दिलेला आहे। अशा समिती नेमूनही तुमच्या तोंडाला पाणी सुटली गेलीत का? काय वाटतंय सर? समितीचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही, त्यामुळे सुद्धा आमच्यामध्ये संभ्रम आहे। जर सकारात्मक निर्णय असेल तर सरकारने जाहीर केला पाहिजे अशी रास्त अपेक्षा झाली। विरोधक म्हणतात की तुमचे पगार दुपटीने वाढलेले आहेत, 17 लाखाची गाडी असलेल्या अधिकाऱ्याला पेन्शन पाहिजे का, असे तुमचे विरोधक प्रश्न विचारतात, तुम्ही कसं बघता सर? आमचा कोणी विरोधक नाही, सरकारचे आम्ही कर्मचारी आहोत आणि सरकार आम्हाला पगार हा पोट भरण्यासाठी नाही तर विकास कामं करण्यासाठी देतो, म्हणून कोणी काय म्हणलं याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि सरकारी कर्मचाऱ्यांची चळवळ चालली पाहिजे, विकासाचे कामं झाले पाहिजे, यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे। हे बेमुदत संप राहील का? हा संप बेमुदत आहे, जोपर्यंत ठोस आश्वासन आम्हाला मिळत नाही किंवा योजना लागू केल्या जात नाही तोपर्यंत हा बेमुदत संप आहे। निलंबनाची कारवाई झाली तर तुम्ही काही तडजोड नाही, तडजोड होणार नाही, बेमुदत संप असेल आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी यामध्ये सर्व तयारी केलेली आहे। 17 लाख हिंदी नाही बोलते मैं। मॅडम, मार्च महिन्यानंतर पुन्हा तेच चित्र निर्माण झालंय, सरकारने तोंडाला पानं पुसलीत का इतकं वेळ घेऊन? कसं बघताय तुम्ही? काल मी सुकाणू समितीच्या चर्चेला होते आणि मंत्री महोदयांनी तुमचा आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा आम्ही विचार करतो, सरकार तुमच्या बरोबरच आहे, कुठलंही सरकार सत्तेत आलं की तोंडाला पानं पुसण्याचंच काम करतं, तरी पण आम्ही सरकारवर विश्वास ठेवून मार्चमध्ये त्यांना वेळ दिला होता। 9 महिन्याचा वेळ घेऊन सुद्धा शासनाने आमच्या पदरात काहीच टाकलेलं नाही आणि कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे संपाशिवाय दुसरा पर्याय नाही। सरकारी यंत्रणा विस्कळीत झालेली आहे, बघता बघता 17 लाख कर्मचाऱ्यांनी काम बंद केलंय, कसं बघताय तुम्ही? आरोग्य क्षेत्रावर याचा परिणाम झाला, कारण सकाळी 7:30 वाजल्यापासून सर्व हॉस्पिटल्स बंद आहेत, त्यामुळे मी रुग्णांचे
दिलगिरी व्यक्त करते, पण हा खेद पण मी व्यक्त करते की अनेक रिक्त पदे, हजारोनी रिक्त पदे त्यावेळेस रुग्णांचे हाल होतात, हे पब्लिकला पण दिसत नाही आणि शासनाला पण दिसत नाही. मग त्यावेळेस संप झाल्यावरच कसं काय रुग्णांचे हाल होतात. उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे अर्थ खातं आहे ते म्हणतात की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आम्ही काहीतरी निर्णय घेऊ, आणि रिझर्व्ह बँकेचं कालचं एक स्टेटमेंट दाखवत आहेत की शक्य नाही जुनी पेन्शन देणं. तुम्ही कसं बघताय मॅडम, हा संप मोडीत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत? संप मोडीत काढण्यासाठी जरी त्यांनी प्रयत्न केला, कालचं त्यांचं विधान हे त्यांच्या ते खुर्चीत आहेत, त्यांच्यासाठी ते योग्य आहे, पण आम्हाला समाधानकारक नव्हतं ते. म्हणून तर आमच्या समितीमध्ये हा निर्णय झाला की आपण कर्मचाऱ्यांसाठी संप हा केलाच पाहिजे. आणि बाळसुद्धा रडलं तरच आई त्याला जवळ घेते, तसं आम्ही रडल्याशिवाय सरकार आम्हाला काही देणार नाही आणि हा संप अटळ आहे. शेवटचा प्रश्न, प्रशासनातली 3 लाख पदं रिक्त आहेत. बेरोजगार म्हणतात की हे पेन्शन मागतायत पण आमची पदं भरा, नवीन भरती काढा, याच्यावर काहीच बोलत नाही. कसं बघाल तुम्ही याच्याकडे? येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांनी सरकारला जाब विचारावा आणि कसं कुणाला निवडून द्यावं हे ते जे बेरोजगार आहेत त्यांनी बघावं. आम्ही तर सेवेत, आम्ही तुमची सेवा करतोय, आम्ही सेवा देत नाही का? आम्ही तर सेवा देतोय ना, पण बेरोजगार सुद्धा त्यांच्यासाठी पण सरकारने ठोस निर्णय घ्यावा आणि सरकारला धारेवर आणण्यासाठी त्यांची पण संघटना आहे, त्यांनी पण ते रस्त्यावर यावं. शेवट आता माघार नाही, एकच मिशन जुनी पेन्शन, काय बघताय? एकच मिशन जुनी पेन्शन, आता शेवट नाही. धन्यवाद. आज जो राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संगठन की ओर से जो कुछ संप हमने आज किया है, उसकी वजह यह है कि हमारी जो कुछ डिमांड है जो सरकार ने पूरी करनी चाहिए वो की नहीं है, और जो कुछ मांगियां हैं वो कुछ अलग नहीं है, वो राष्ट्र और सरकार की ओर से वो हो सकती है. इसलिए हम सरकार को एक फिर से विनती करते हैं कि हमारी सारी जो कुछ डिमांड है वो आपकी ओर से पूरी की जाए. इससे हमारा सबका लाभ होगा और आने वाले जो कल की जो हमारी कर रहे हैं हम, इसलिए हम सरकार से फिर से दरखास्त करेंगे, विनती करेंगे. हम कुछ विरोध नहीं कर रहे हैं, हम सिर्फ विनती कर रहे हैं और हमारा हक मांग रहे हैं. तो सरकार से यही रिक्वेस्ट है हमारी कि हमारी मांगे पूरी की जाए और राष्ट्र मांगनी है. धन्यवाद. मेरा नाम दीपाली खोबरे, भूजल सर्वेक्षण से मैं बात